नमस्कार, करिअर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. 2023 मध्ये आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत 600+ रिक्त पदांची जाहिरात निघाली होती. त्यामध्ये भरपूर जणांनी फॉर्म भरले, परंतु शासनाने सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग या संवर्गाचा समावेश केलेला नसल्या कारणाने राज्य सरकारने ती जाहिरात आज रद्द करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या सुधारित जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग या संवर्गाचा समावेश करून पुन्हा प्रसिद्ध केली. या संदर्भात ऑफिशियल वेबसाईटवर अधिसूचना जारी करण्यात आली व सविस्तर जाहिरात ऑनलाईन वेबसाईटवरही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर आज आपण आदिवासी विभागामधली सुधारित जाहिरात 600+ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्या संदर्भात सर्व गोष्टींची सविस्तर व बारकाईने माहिती घेऊया व जेणेकरून आपल्याला प्रत्येक पद समजून घ्यायचं व त्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा कोणती असणार आहे, परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, या सर्व बाबींची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत व समजून घेण्याचाही प्रयत्न करूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अधिसूचनेनुसार जारी केल्यानुसार आदिवासी विभागामध्ये 600+ रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, परंतु फॉर्म भरणे अद्यापही सुरू झालेले नाही. इथे पाहू शकता तुम्ही 600पेक्षा अधिक रिक्त पदांची जाहिरात आहे. यामध्ये अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे. एकूण जागा ह्या 600+ असणार आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला जॉब करता येणार आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख निश्चित अशी दिनांक दिली नाही. ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होणार आहे व त्याची निश्चित अशी अंतिम दिनांकही ऑनलाईन संकेतस्थळावर देण्यात आलेली नाही. तर ही सुधारित जाहिरात 2024ची असणार आहे. यानंतर पाहूया, यामध्ये एकूण 4 विभागामध्ये आदिवासी रिक्त पदांची भरती होणार आहे. त्यामध्ये नाशिक, नागपूर, अमरावती व ठाणे अशा 4 विभागामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामध्ये विविध पदे, एकूण जिल्ह्यामध्ये किती संख्या आहे ते देण्यात आले. प्रत्येक जिल्ह्याची रिक्त पदांची संख्या व पदांचा तपशील इथे सविस्तर देण्यात आलेला आहे. ही पदांची संख्या जास्त आहे, त्यामुळे मी प्रत्येक पद वाचणार नाही. तुम्ही इथे पाहू शकता किंवा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे नंतर तुम्हाला पाहून कोणत्या विभागात फॉर्म भरायचा तुम्हाला ठरवता येईल. व याची PDF हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात येते, तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या पोस्टसाठी म्हणजे या पदासाठी फॉर्म भरू शकते की नाही, यासाठी आपली शैक्षणिक पात्रता काय आहे हा महत्त्वाचा मुद्दा, यावर आपण चर्चा करणार आहोत. तर पात्रतेविषयी पाहूया. यामध्ये सविस्तर आपण इथे माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. सर्व पद आणि त्यानुसार कोणती शैक्षणिक पात्रता लागणार आहे हे सगळे इथं तुम्हाला दिसत असेल, तुम्ही पाहू शकता. यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 2य श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी. याचा अर्थ म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे. कला म्हणजेच आर्ट्स, सायन्स किंवा कॉमर्समधून तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर संस्थानक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता याचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य राहील. यामध्ये जे उमेदवाराला या गोष्टीचा अनुभव आहे
त्यांना विशेष प्राधान्य या पोस्टसाठी देण्यात येणार आहे. यानंतर संशोधक सहाय्य या पोस्टसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे याला पण ग्रॅज्युएशन आवश्यक आहे, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवाराला प्राधान्य राहील. यामध्ये ही अट सांगितली आहे. यानंतर पाहूया उपलेखापाल मुख्य लिपिक. यासाठी पण ग्रॅज्युएशन असणं कंपल्सरी आहे, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य राहील. यामध्ये ग्रॅज्युएशन चालणार आहे. तसेच ज्यांनी शिक्षणशास्त्रातील पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे त्यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. यानंतर पोस्ट असणार आहे आदिवासी विकास निरीक्षक. यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य. सेमच दोन्हीसाठी शैक्षणिक पात्रता सारख्याच देण्यात आलेला आहे. उपलेखापाल मुख्य लिपिक व आदिवासी विकास निरीक्षण या दोन्ही पोस्टसाठी. यानंतर पाहूया वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्य. यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, त्याचप्रमाणे गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराला नियुक्तीसाठी प्राधान्य राहील. यामध्ये गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य व सांख्यिकी शास्त्र घेऊन ज्यांनी ग्रॅज्युएशन केलं त्यांच्यासाठी ही पोस्ट असणार आहे. तसेच त्यांना त्यामध्ये विशेष प्राधान्य पण देण्यात आलेलं आहे. यानंतर लघु टंकलेखन या पोस्टसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर शासनमान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली असावी आणि जी व्यक्ती शासकीय लघु लेखनाचा किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. यामध्ये तुम्हाला 3 टायपिंग लागणार आहे. लघुलेखन टंकलेखनासाठी किमान 80 शब्द प्रति मिनिट, त्यानंतर इंग्रजी टंकलेखन 40 शब्द व मराठी टंकलेखन 30 शब्द कंपल्सरी आहे या पोस्टसाठी. यानंतर गृहपाल पुरुष. यामध्ये तुम्हाला विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी म्हणजे ज्या उमेदवारांचे MSW ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन MSW मध्ये झालेले आहे अशा विद्यार्थ्यांना फक्त पुरुष विद्यार्थ्यांना या पोस्टसाठी अप्लाय करता येणार आहे. यानंतर गृहपाल स्त्री. यामध्ये स्त्रीसाठी पण समाजकार्य, समाज कल्याण प्रशासन म्हणजेच ग्रॅज्युएशन प्लस MSW या गोष्टी शैक्षणिक अर्हतेत बसत असेल तर गृहपाल स्त्री या पदासाठी फक्त महिला या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात. यानंतर अधीक्षक पुरुष. यामध्ये सेम गृहपाल पुरुषसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तीच पात्रता अधीक्षक पुरुषसाठी आहे व अधीक्षक स्त्रीसाठी पण तीच पात्रता आहे. यानंतर गृहपाल या पदासाठी शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण तसेच ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासनमान्य मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहेत आणि किमान 2 वर्षापेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवाराला पसंतीक्रम राहील. यामध्ये तुम्हाला 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ग्रंथालय प्रशिक्षण मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे प्रमाणपत्र लागणार आहे किंवा संस्थेचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि यामध्ये अनुभवाला प्राधान्य देण्यात येणार आहे व त्यानुसार निवडीचा पसंतीक्रम ठरवण्यात येईल. यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी 10वी उत्तीर्ण असणंच
आवश्यक आहे. यामध्ये इतर कोणतीही शैक्षणिक पात्रता लागणार नाही. यानंतर पाहूया उपलेखापाल, मुख्य लिपिक, सांख्यिकी सहाय्य, वरिष्ठ ही सगळी एकाच पदाची नावं आहेत. यामध्ये शैक्षणिक पात्रता लागणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि त्यामध्ये गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य व सांख्यिकी शास्त्र यापैकी विषय असणे आवश्यक आहे व त्यांना विशेष प्राधान्य पण देण्यात येणार आहे. आता यामध्ये नवीन एक पोस्ट ऍड करण्यात आलेली आहे, ती म्हणजे कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर. सुरुवातीच्या जाहिरातीमध्ये ही पोस्ट नव्हती, परंतु ही आता नव्याने ऍड करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन यांच्यासाठी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे 12वी पास असणं आवश्यक आहे आणि तसेच मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणे. त्याचबरोबर शासनमान्य संस्थेमधील फोटोग्राफी, प्रिंटिंग, इनरलार्जिंग आणि त्याशी संबंधित शास्त्र, तंत्रज्ञान इत्यादी व ऑडिओ व्हिज्युअल मशीन चालवण्याचा प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षापेक्षा कमी नाही म्हणजे 3 वर्षापेक्षा अधिक अनुभव असणं आवश्यक आहे व औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI मधून प्राप्त केलेला असावा. ही नव्याने ऍड झालेली समावेश केलेला आहे. जे विद्यार्थी फोटोग्राफी करतात व जे कोणी पण 12वी पास असणार आहे त्यांच्यासाठी तर ही चांगली संधी आहे की सरकारी जॉब मध्ये त्यांनी अप्लाय करू शकतात. यामध्ये शासनमान्य सर्टिफिकेट चालणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्यामध्ये 6 महिन्याचा 1 वर्षाचा जो कोर्स करता त्याचं पण सर्टिफिकेट या शैक्षणिक पात्रतेमध्ये लागू असणार आहे. यानंतर पाहूया कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी. पोस्ट मोठी आहे तशी शैक्षणिक पात्रता त्याच्या संदर्भातच देण्यात आलेली आहे. संविधानिक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किंवा त्याबाबत शासनाने त्याच्याशी समतुल्य असल्याने घोषित केलेली अन्य कोणती अर्हता असलेले यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यानंतर सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असावं लागणार आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयांचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले असावे. आता उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर व पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच BEd व समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार उच्च माध्यमिक शिक्षण सेवक म्हणून अप्लाय करू शकणार आहेत. यानंतर प्राथमिक शिक्षण सेवक फक्त इंग्रजी माध्यमासाठी विचारण्यात आलेला आहे. यामध्ये 1 ते 12वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक आहे. तसेच DEd पदविका इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाची अर्हता म्हणजे TET क्वालिफाय असणं बंधनकारक आहे शिक्षण सेवक यासाठी इंग्रजी माध्यमातून अप्लाय करण्यासाठी. त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण सेवकासाठी पण माध्यम असणारे मराठी यामध्ये BEd व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा. उच्च श्रेणी लघुलेखनासाठी शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची SSC परीक्षा उत्तीर्ण असावा अथवा तत्सम 10वी-12वी ज्यांचं आहे त्यांनी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर निम्न श्रेणी लघुलेखन यासाठी पण 10वी-12वी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आता समोर पाहूया आपण वयोमर्यादा काय असणार आहे आणि निवड पद्धती. आता भरतीसाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यातून केली जाणार आहे. तर आदिवासी विभागामध्ये जी भरती होणार आहे ती IBPS कंपनी मार्फत होणार आहे. त्यासाठी टप्पे ठरवण्यात आलेले आहे. त्या टप्प्याच्या माध्यमातून आपण निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहोत. तर त्या संदर्भात वयोमर्यादा पाहूया. आदिवासी विभाग भरतीसाठी वयोमर्यादा ही 29 सप्टेंबर 2024 रोजी किमान 18 म्हणजे कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्ष असावं व काही जे विशेष श्रेणीतील आहे म्हणजे दिव्यांग, भूकंपग्रस्त किंवा अनाथ यांच्यासाठी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. याचाच अर्थ म्हणजे कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्ष एवढी वयोमर्यादा असणार आहे. यानंतर अर्ज कसा करायचा त्या संदर्भात पाहूया.
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. जनरल, ओबीसी आणि EWS साठी 1000 रुपये शुल्क असणार आहे. तर SC, ST, PWD व ESM यांच्यासाठी 10% सवलत म्हणजेच 900 रुपये एवढं ऑनलाईन पेमेंट असणार आहे, म्हणजे परीक्षा शुल्क असणार आहे. आता महत्त्वाच्या तारखामध्ये सांगण्यात आलेलं आहे की फॉर्म सुरू होण्याची तारीख अद्यापही जाहीर केलेली नाही व अंतिम तारीखही जाहीर केली नाही. त्यामुळे आपल्याला वाट पाहणं आवश्यक आहे. परंतु या वाट पाहण्याच्या अगोदर सविस्तर जाहिरातीची माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी 2023 म्हणजेच 23/11/2023 रोजी जी जाहिरात निघाली होती त्यामध्ये भरपूर उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत व परीक्षा शुल्कही भरण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात काही ऑफिशियल वेबसाईटवर माहिती देण्यात आलेली आहे, ते पाहूया. आता ती 23/11/2023 रोजी ज्या पदाकरता अर्ज केला होता सदरहून जाहिरात विभागामार्फत ती रद्द करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवाराने विविध पदाकरिता अर्ज केले असतील त्यांना त्यांचे शुल्क विभागामार्फत परत करण्यात येणार आहे. तसेच ज्या उमेदवाराचे वय हे दिनांक 1/11/2023 रोजी पर्यंत ग्राह्य धरण्यात आलेले होते त्यांची संधी जाऊ नये म्हणून त्याच उमेदवारांना विभागामार्फत त्यांना संधी देण्यात येणार आहे व नवीन उमेदवाराला 1/10/24 रोजी वय ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही महत्वाची सूचना आहे जी विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरलेला आहे. यानंतर पाहूया, ऑनलाईन फॉर्म भरताना भरपूर जणांच्या चुका होतात, पण त्या अगोदर आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याची काळजी न घेता डायरेक्ट फॉर्म भरायला सुरुवात करतो. त्यामुळे या चुका होणं स्वाभाविक आहे. त्यासाठी अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा की जेणेकरून तुमचा फॉर्म योग्य भरला जाईल व तुमचा फॉर्म रिजेक्ट पण होणार नाही. त्यासाठी या छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता यामध्ये तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुम्हाला छायाचित्र म्हणजे तुमचा फोटो किती सेंटीमीटर मध्ये असणार, त्यामध्ये तुमची स्वतःची स्वाक्षरी कोणत्या शाईमध्ये असणार ते पण कंपल्सरी दिले. यामध्ये कोणताही असं नाही की मनाने कोणत्याही शाईने तुम्ही सही केला तर ती चालणार आहे. फक्त काळ्या शाईचाच वापर करायचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डाव्या हाताचा अंगठा किंवा अंगठ्याचा ठसा काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर द्यायचा आहे. यामध्ये 2 शाई चालू शकतात, काळ्या किंवा निळ्या. त्याचबरोबर इंग्रजी भाषेत खाली दिलेला मजकूर असलेला स्वहस्ताक्षरात लिहिलेले घोषणापत्र, डिक्लेरेशन स्वघोषणापत्र आहे ते फक्त काळ्या शाईनेच पांढऱ्या कागदावर लिहायचे आहे आणि स्वतःच्या अक्षरात लिहायचे आहे. दुसऱ्यांकडून लिहून घेतलेलं तुमचं चालणार नाही, कारण तुमचा हाताचा ठसा, तुमची स्वाक्षरी, फोटो सर्व एकत्र मॅच होणं कंपल्सरी आहे. आणि स्कॅन कोणत्या पद्धतीने करायचं त्या संदर्भातही पॉइंट 3 मध्ये सविस्तर माहिती दिली. आपण ते खाली पाहणारच आहोत. त्यामध्ये तुम्हाला मोठ्या अक्षरातील स्वाक्षरी चालणार नाही, म्हणजे कॅपिटल लेटर मधली तुमची स्वाक्षरी चालणार नाही. त्याचबरोबर तुम्ही डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरित्या स्कॅन केलेला असावा, त्यावर डाग देऊ नये, म्हणजे तो पांढरा शुभ्र असावा की जेणेकरून तुमचा डाव्या हाताचा ठसा स्पष्ट दिसेल व तो स्कॅन होतानाही काही अडचण येणार नाही. मनाने इतर काही उद्योग करायचा नाही. अंगठा डाव्या म्हणला तर डावाच द्यायचा, उजवा द्यायचा नाही. यानंतर इथे डिक्लेरेशन फॉर्म दिलेला आहे आणि तो आवर्जून पहा. हस्तलिखित घोषणेचा मजकूर तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून अपलोड करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथे तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे आणि कॅपिटल लेटर मध्ये नाही तर स्मॉल लेटर मध्ये स्वाक्षरी करायची आहे. आता या सर्व ऍप्लिकेशन फॉर्म भरतानाच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर आता निवड पद्धती कशा पद्धतीने असणार आहे हे पाहूया. सर्व पदासाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल आणि परीक्षा ही राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालयी घेण्यात येईल. आता हे सर्वांना समजलं असेल. सर्व पदासाठी म्हणजे आपण वर जे काही पदे पाहिली त्या सर्व पदासाठी फक्त मराठी म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे
आणि परीक्षेचं स्वरूप हे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ असणार आहे व ज्या उमेदवारांनी गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी त्या उमेदवाराला किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणजे तुमची परीक्षा 200 मार्काची असेल तर तुम्हाला किमान 90 गुण असणं कंपल्सरी आहे, तरच तुम्ही निवड प्रक्रियेमध्ये समावेश होऊ शकतो. आता प्रश्नाचं स्वरूप व एकूण गुण याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहे आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात असणार आहे. यामध्ये ऑनलाईन परीक्षा आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाकरता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची असणार आहे. परीक्षेचा कालावधी म्हणजे वेळ हा 2 तासाचा असणार आहे आणि ही परीक्षा IBPS कंडक्ट करत असल्यामुळे त्यांचा सिलेबस काय आहे त्याच पद्धतीने अभ्यास करा. इतर एक्झाम पद्धतीने अभ्यास करू नका. त्यामुळे कोणती कंपनी घेणार आहे हे पण तेवढंच महत्वाचं असणार. यामध्ये फॉर्म भरताना काही महत्वाच्या टिप आवर्जून सांगितल्या आहेत ते पाहूया. यामध्ये टिप देण्यात आलेली आहे. इथे सुरुवातीला आपण पाहिलंच छायाचित्रातील म्हणजे तुमच्या फोटोतील चेहरा, स्वाक्षरी, डाव्या अंगठाचा ठसा व स्वहस्ताक्षरातील इंग्रजी भाषेतील घोषणापत्र अस्पष्ट असल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा. इथे सांगण्यात आलेलं आहे विशेष करून तो फॉर्म कशा पद्धतीने तुम्ही काळजीपूर्वक भरायचा याबाबत माहिती पण देण्यात आलेली आहे. इथं तुम्हाला दिसत असेल आणि ज्या ठिकाणी जी गोष्ट आहे तिथेच ती अपलोड करा. फोटोच्या जागी फोटो अपलोड करा, स्वाक्षरीच्या जागी स्वाक्षरी अपलोड करा, नाहीतर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि रिजेक्ट झाला तर याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची असणार आहे. आणि IBPS ही खूप स्ट्रिक्टली या गोष्टी फॉलो करते. त्यामुळे तुम्ही पण फॉर्म काळजीपूर्वक आणि थोडं माहिती घेऊन फॉर्म भरा. अशा रीतीने आज आपण आदिवासी विभागामध्ये 600+ ज्या रिक्त पदाची जाहिरात आलेली आहे त्याच्या संदर्भात फॉर्म कसा भरायचा या सगळ्या छोट्या गोष्टीची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलीच आहे. जरी फॉर्म भरताना काही अडचणी आल्या तर खाली कमेंट करून विचारू शकता व व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही.